पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। हरिः ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसी चेत कर्म नस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या निके परिसिले कृपानिधी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाला प्रारंभ होतो आहे। या अगोदर पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाची संगती ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये सांगतात की संपूर्ण मानव मात्राचा उद्धार करण्यासाठी भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून भगवान परमात्म्याने आत्मज्ञान प्रगट केलं। तैसे अर्जुनाची निव्याजी गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढी थोर ओझे फिडिले जगाचे। अर्जुनाचं निमित्त आहे, पण संपूर्ण जगतातील मानव मात्राचं कल्याण व्हावं आणि जन्म मरणाची जी काही अनिष्ट परंपरा याला संसार असं म्हणतात, हे प्राणी मात्र अनादि काळापासून याचं ओझं वागवित आहे। सर्व जीवमात्राचं या संसार बंधनातून मुक्तता व्हावी यासाठी देवाने एक पात्र पाहिलं आणि ते पात्र आहे भक्तराज अर्जुनाचं। अर्जुनाचे निव्याजे अर्जुनाचं निमित्त आहे। आणि निमित्त पाहून गीता प्रकाशोनी से राजे जे काही गुप्तज्ञान भगवंताने आपल्या हृदयामध्ये गुप्त रूपाने दडवून ठेवलेलं होतं, प्रकाशोनी याचा अर्थ ते प्रगट केलं। आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे हे अभूतपूर्व कार्य भगवंताने करत असताना अर्जुन नावाचं एक पात्र पाहिलं, निमित्त असावं लागतं। ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, गायीच्या वासराचं निमित्त करून गाय दोहन करते, संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो। चातकाची कणव धारण करून मेघ धावतो, चराचर प्राणी मात्र शांत होतात। किंवा कमळाचं निमित्त करून सूर्य दररोज उदयाला येतो, संपूर्ण जगाला प्रकाशाचा फायदा होतो। तसंच झालं आहे। वत्साचे ने ओरसे दुबते होय घरो देसे जाले पांडवाचे नेमिसे जगदुद्धरण। चातकाची कणवे मेघ पाणी येसे धावे तेथ चराचर आघवे निवाले जेवी। संपूर्ण चराचर वर्तमान काळामध्ये शांत झालेला आहे, कारण सगळीकडे पाण्याचा वर्षाव। किंवा अनन्य गती असणाऱ्या कमळाकरता जसा सूर्य कायमचा उगवाला येतो, तैसे अर्जुनाची निव्याजे अर्जुनाचं निमित्त आहे, पण लाभ मात्र सर्व प्राणी मात्राला झाला। म्हणून पहिला अध्याय किंवा आत्मज्ञान प्रगट करण्याची भूमिका आहे। म्हणून ज्ञानोबाराय संगती सांगत असताना 18व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव। ह्या शास्त्राची प्रवृत्ती का झाली याची प्रस्तावना पहिल्या अध्यायामध्ये आलेली आहे। आपण संपूर्ण जाणकार आहात, चिंतन करणारे आहात, त्यामुळे याचा काही फार विस्तार करण्याची अपेक्षा नाही। पण ज्या ज्या व्यक्तीला स्वधर्माचं पालन करत असताना प्रश्न निर्माण होतो किंवा नातेवाईकांच्या विषयी मोह निर्माण होतो आणि मोहाने व्यक्ती आपलं कर्तव्य कर्म विसरतो किंवा मोहामुळे व्यक्ती आपल्या स्वस्वरूपाला विसरतो, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा, अशा प्रकारची अवस्था होते। किंवा आव्हांटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका। ही संपूर्ण प्राणीमात्राला गती प्राप्त होते, याचं कारण मोह आहे। आणि ज्या व्यक्तीला मोह निवृत्त करायचं असेल त्याला आत्मज्ञानाशिवाय पर्याय नाही। म्हणून मोह निवृत्त करणारं हे गीताशास्त्र का प्रवृत्त झालं, त्याचं कारण भक्तराज अर्जुनाला मोह निर्माण झाला आहे।
निर्माण झाला की तो निवृत्त केलाच पाहिजे. म्हणून पहिला अध्याय हा शास्त्र प्रवृत्तीचा प्रस्ताव किंवा प्रस्तावना आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं? द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. भगवंतानी आत्मज्ञानाचं प्रगटीकरण दुसऱ्या अध्यायामध्ये केलं आहे. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र ये तुलाले दुजी सूत्र उभारिले. मोक्षदान देण्याकरता स्वतंत्र असणारं ज्ञान नावाचं साधन आहे, ते प्रधान आहे असं दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने सूत्ररूपाने प्रतिपादन केलं. मोक्षाकरता कर्माचाही उपयोग नाही आणि मोक्षाकरता उपासनेचाही उपयोगच नाही. याचा अर्थ फार उपयोगिता नाही असं नाही अर्थ. त्यांची उपयोगिता आहे पण ती परंपरेनं आहे. आपण जर कर्माचं चांगल्या प्रकारे अनुष्ठान केलं तर अंतःकरण शुद्धीद्वारा कर्माने मोक्ष मिळतो. उपासनेचा जीवनामध्ये अंगीकार केला तर उपासनासुद्धा मानसिक कर्म आहे. चित्तस्थैर्याद्वारा ती आपल्याला मोक्षाला कारण ठरते आहे. पण ज्ञानाचा विचार जर केला तर ज्या काळामध्ये महावाक्याने आपल्याला आत्मज्ञान होतं त्याच काळामध्ये मोक्ष मिळतो. साक्षात मोक्षाला कारण कोण असेल तर ते आत्मज्ञान आहे किंवा ब्रह्मज्ञान आहे. आणि परंपरेने विचार पाहिला तर कर्माची पण उपयोगिता आहे, उपासनेची उपयोगिता, पण ती मात्र परंपरेनं आहे. ज्ञानप्रधान हे शास्त्र ये तुलाले दुजी सूत्र उभारिले. अशी भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये सूत्ररूपाने उभारणी केली. आणि मग ज्ञानोबाने एक शब्द वापरला, मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी वैसावया साधनारंभ तृतीयाध्यायी बोलेला. अज्ञानाचं बंधन आहे, अज्ञानाच्या बंधनातून सुटका झाली पाहिजे. मोक्षपदावर सगळे जीव मात्र विराजमानही झाले पाहिजे. याकरिता साधनेचा जो आरंभ तो निष्काम कर्मापासून होतो आणि याच साधनेचा आरंभ तिसऱ्या अध्यायापासून झालेला आहे. म्हणून तिसऱ्या अध्यायाला कर्मयोग असं म्हणतात. कर्माला फार महत्त्व आहे. ते कोणत्या अनुषंगाने महत्त्व आहे? निष्काम कर्माचा आरंभ जर झाला तरच अंतःकरण शुद्धी आहे. अंतःकरण शुद्धीला वैराग्य म्हणतात. आणि वैराग्य वाचून आत्मज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये प्रतिष्ठित होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीने कौतुकाने कितीही श्रवण जर केलं आणि जर त्याच्या अंतःकरणाची परिपूर्ण शुद्धी झाली नसेल तर ते ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित होऊ शकत नाही. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानासे तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. आणि वैराग्य प्राप्तीसाठी कर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या व्यक्तीला मनशुद्धीच्या मार्गावर जर अत्यंत वेगाने विजय व्हायचा असेल तर त्याने कर्म नावाच्या साधनेमध्ये अजिबात आळस करू नये. जो मनुष्य आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचं आचरण करण्यामध्ये प्रमाद किंवा आळस करतो आणि आत्मज्ञान प्राप्त व्हावे अशी अपेक्षा करत असेल तर त्याला आत्मज्ञानही प्राप्त होणार नाही आणि कर्म न केल्यामुळे अंतःकरण शुद्धीसुद्धा होणार नाही. मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगे तै कर्म सबळा लागी आळसू न कीचे. आपल्याला जर आपली कपडे स्वच्छ व्हावीशी वाटत असेल तर ती सौंदर्याप्रमाणे मलिन मानू नये. किंवा सोन्याचं शुद्धीकरण करायचं असेल तर अग्नीचा ताप होतो आहे असं कधी मानू नये. किंवा आपल्याला तृप्त होईपर्यंत भोजन करायचं असेल तर स्वयंपाक करण्याचा कंटाळा करू नये. तसं अंतःकरण शुद्धी जर करायची असेल तर कर्माच्या बाबतीमध्ये आळस करू नये. म्हणून कर्माला सुद्धा महत्त्व आहे. परमार्थामध्ये येणाऱ्या सगळ्या साधनेला महत्त्व आहे. पण ती विशिष्ट भूमिकेकरता तीर्थयात्रेला सुद्धा महत्त्व आहे की नाही? जवही सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुको नको. तीर्थयात्रेलाही महत्त्व आहे. जपतपानुष्ठान त्यालाही महत्त्व, योगाला अष्टांग योगालाही महत्त्व. तसं कर्म उपासना यांनासुद्धा त्या त्या भूमिकेमध्ये महत्त्व असल्यामुळे कोणतंही साधन निकृष्ट नाही. फक्त त्या साधनाने त्या साधनाचं अनुष्ठान केल्यानंतर जर योग्य फल प्राप्त झालं तर जीवाने पुढच्या साधनेमध्ये स्वीकृत व्हावं अशी त्याची भूमिका असली पाहिजे. मागच्या साधनेचा त्याग करावा. एखाद्या व्यक्तीला कोणतं साधन करायचं नसतं, समजा त्याला भक्ती करायची नाही ना, मग तेव्हा तो ज्ञानाचा पक्ष घेतो आणि मग भक्तीची निंदा करतो
किंवा एखाद्याला ज्ञान संपादन करायचं नसेल तर तो भक्तीचा अंगीकार करतो आणि आम्हाला ज्ञानाची अजिबात गरज नाही. खरा समन्वयात्मक जीवन जगणारा व्यक्ती कोणत्याही साधनाची निंदा करत नाही. ती साधनं त्या भूमिकेमध्ये सर्वश्रेष्ठच असतात आणि म्हणून कर्मालासुद्धा एक विशिष्ट प्रकारचं महत्त्व या सगळ्या अध्यायामध्ये कर्माचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. पण मग या अध्यायामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण अध्यायाची सुरुवात झाली आहे प्रश्नापासून. आणि प्रश्न मनुष्याला केव्हा निर्माण होतो? जिज्ञासा जर असेल तर प्रश्न असतो, आणि शंका असेल तरच प्रश्न असतो. ज्याला शंकाही नाही, जिज्ञासाही नाही, त्याला प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नसुद्धा येत नाही. वर्गामध्ये आपण पाहतो आहे, कधी कधी शिक्षक आपल्याला शिकवतात ना, 4 + 4 = 8, 5 + 3 = 8, 6 + 2 = 8, 7 + 1 = 8, 8 + 0 = 8च. तर त्या वर्गामध्ये असणाऱ्या पहिल्या क्रमांकावर बसणारा जो विद्यार्थी, त्याला शंका नाही येत. मागच्याला शंका येण्याचं कारणच नाही, म्हणून तर ते मागं बसतात. इथलं नाही बरं, मी वर्गातलं म्हणतो आहे. शंका येण्याचं कारण नाही. शंका कोणाला येते? मध्यंतरी असणारा जो विद्यार्थी आहे त्याला शंका येते की काल तर सांगितलं होतं 4 + 4 = 8, आज सांगतायत 5 + 3 = 8. त्याला शंका येऊ शकते. कारण का? यांच्या उत्तर एकच आहे 8, पण पद्धती मात्र 3-4 प्रकारची वापरली, म्हणून प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रश्नामध्ये जिज्ञासाही असते. देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञान यांची स्थिती भ्रंशे, हे जिज्ञासा आहे. आणि येथे मात्र शंकेतून हा प्रश्न निर्माण झाला. प्रश्न निर्माण होण्याचं काय कारण? मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे प्रतिपादन केलं त्यावर भक्तराज अर्जुनाला शंका निर्माण झाली. 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत उपनिषदातून आलेलं आत्मज्ञान भगवंतांनी प्रतिपादन केलं. त्या आत्मज्ञानाकरता निष्काम कर्मयोग करून एक प्रकारची निश्चयात्मिका बुद्धी प्राप्त करावी असंही भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि अर्जुना, ज्या काळामध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य मानसी संचरेल, मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाड होईल मन अपैसे तुझे, मग अनेक काही जाणावे, कमा गेला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आत्मज्ञानाचं प्रगटीकरण, नंतर 31व्या श्लोकापासून तर 39व्या किंवा 38व्या श्लोकापर्यंत कर्मयोगाचं प्रतिपादन केलेलं आहे सूक्ष्म रूपाने. पुढे कर्मयोगाचं महत्त्व सांगत असताना निष्काम बुद्धीचं प्रतिपादन केलं. आणि अशा निष्काम बुद्धीने जो आपल्या आत्मज्ञानापर्यंत आलेला आहे त्याला जी ब्राह्मी स्थिती प्राप्त होते, तिचाही भगवंताने या 55व्या श्लोकापासून तर अध्याय समाप्तीपर्यंत 18 श्लोकामध्ये विस्ताराने विचार सांगितला. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती, स्थित्वा स्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती, विहाय कामान्य सर्वान पुमांशरते निस्पृहा. म्हणजे याच दुसऱ्या अध्यायामध्ये एकीकडे उत्तम आत्मज्ञान सांगितलं आणि दुसरीकडे मात्र कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, मा ते संगोत्स्व कर्मणी, मा कर्मफल हे तुर्भू, मा ते संगोत्स्व कर्माणी. ते अर्जुनाने 2 प्रकारच्या गोष्टी ऐकल्या आहे. याची संगती सांगत असताना महापुरुषांनी असं चिंतन केलं की 3ऱ्या अध्यायाच्या अगोदर भगवंतांनी 2 प्रकारच्या बुद्धी सांगितल्या. एक निवृत्तीविषयक असणारी सांख्यबुद्धी आणि प्रवृत्तीविषयक असणारी योगबुद्धी. योगबुद्धी म्हणजे निष्काम कर्मयोगाची बुद्धी. मग आता 2 प्रकारच्या बुद्धी सांगितल्या. बुद्धी म्हणजे ज्ञान सांगितलं. एकामध्ये आत्मज्ञानाचंच महत्त्व आहे आणि एकामध्ये कर्माच्या विषयी कर्म कसं करावं या ज्ञानाचा विचार केला आहे. ज्ञान शब्द जरी आला असेल तर एक कर्माची हातवटी, योग कर्म सुकौशलम असा तिथे विचार घ्या. किंवा एकीकडे सांख्यबुद्धीचा विचार आला असेल तर तिथे बुद्धी शब्दाचा ज्ञान असा अर्थ घ्या. थोडक्यामध्ये भगवंतांनी 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाचंही महत्त्व सांगितलं निवृत्तीविषयक, आणि त्याच अध्यायामध्ये कर्मण्येवाधिकार असते या अनुषंगाने कर्माचंही महत्त्व सांगितलं. आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला की देवाने ज्ञानही सांगितलं
कर्मही सांगितलं, मग मी नेमका ज्ञानाचा अधिकारी आहे का कर्माचा अधिकारी आहे? कारण मनुष्याने जर श्रेष्ठ साधन ऐकलं की त्याला कनिष्ठ साधन करावंसं वाटत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण ओवी ऐकतो की नाही, तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. सर्वश्रेष्ठ साधन आहे की नाही? मनाचं नियमन, मनाला कोणत्याही प्रकारचं, जसं अष्टांग योगामध्ये नियमन करावं लागतं तसं मनाच्या कोणत्याही प्रकारचा निग्रह करायचा नाही, इंद्रियांना दुःख द्यायचं नाही, फक्त श्रवण करायचं. अळूमाळा अवधान द्यावे, येतुले आनंदाची राशीवरी बैसावे, बाप श्रवण इंद्रिया दैवे घातले माळ. असं ज्ञानाचं महत्त्व ऐकलं की आपल्याला वाटतं श्रवणच करावं. मनुष्याला एकतर अगोदरच आळस असतो आणि त्यामध्ये कर्मामध्ये पुन्हा प्रवृत्त व्हायचं नसतं, म्हणून त्याला तेच बरं वाटतं की बरं आहे, ठाईचं बैसोने कराय कचित्त न लगते साया असं जावे वनंतरा. अशी तो अनुकूल प्रमाण आपल्याजवळ घेतो आहे. म्हणजे अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. भक्तराज अर्जुनाच्याही मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की एकीकडे परमात्म्याने आत्मज्ञानाचं प्रतिपादन केलं आहे की त्या आत्मस्थितीमध्ये कर्माला अजिबात जागा नाही, आणि दुसरीकडे भगवंताचे वचन काय आहे? सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. किंवा कर्मण्येवाधिकार असते, कर्मातच तुझा अधिकार आहे. आणि तेच परमात्मा पुढे काय सांगतात? बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणाः फल हे तवाहा. तो बुद्धीला शरण जा किंवा निष्काम कर्म कर, त्यातून तुला आत्मज्ञान प्राप्त होईल. सकाम कर्म करणं मात्र कनिष्ठ आहे. म्हणजे आत्मज्ञानाच्या भूमिकेत विचार केला तर त्यापेक्षा अलीकडं आहे निष्काम कर्म. निष्काम कर्माच्या अलीकडं आहे सकाम कर्म, आणि सकाम कर्माच्या अत्यंत निकृष्ट आहे हिंसात्मक कर्म. आणि भगवान काय म्हणतात? कर्मण्यवाधिकार असते. म्हणजे मला युद्ध करायला सांगतात. देवाने मला एवढं सांगायला पाहिजे होतं की तो फार झालं तर निष्काम कर्म कर, पण त्याहीपेक्षा देव मला काय सांगतात? भिक्षा मागू नको. मला वाटतंय भिक्षा मागता भली. म्हणजे अगोदरच भक्तराज अर्जुनाचा आग्रह होता की युद्ध करायचं नाही. त्यातही देवाने आत्मज्ञानाचं प्रतिपादन केलं, यामध्ये कर्म करण्याची गरज नाही. ते पथ्यावरच आलं होतं. जे कर्मजात आघवे निराकारिले देवे तरी पारुष्यले म्याजून जावे म्हणून या. बरं झालं देवाने कर्माचं निराकरण केलं. आता आपल्याला युद्ध करायचं काही कारण राहिलं नाही. पण देवाच्या मागच्या वाक्याचा विचार केला तर पुन्हा विचार आला की देवच तर आपल्याला म्हणतात की अर्जुना तू कर्म केलं पाहिजे, कर्मातच तुझा अधिकार आहे. सांगताना तत्वज्ञान सांगितलं आणि वचन काय वापरतात? कर्मणी एव ते अधिकाराः. मग आत्मज्ञानही मला ऐकायला भेटलं आणि देव मात्र कर्मातच माझा अधिकार सांगतात. नेमका माझा अधिकार आहे तरी कशामध्ये? म्हणून पहिल्यांदा या अध्यायाची संगती सांगत असताना दोन प्रश्न निर्माण होतात. एक, भक्तराज अर्जुनाचा अधिकार कर्म करण्यामध्ये आहे का आत्मज्ञान श्रवण करण्यात आहे? म्हणजे ते ज्ञानाचे अधिकारी आहे की कर्माचे अधिकारी आहे? हा पहिला भाग निर्माण होतो. आणि दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्म नावाचं साधन महत्त्वाचं आहे की ज्ञान नावाचं साधन महत्त्वाचं आहे. दोन प्रश्न, एक साधनाच्या अंगाने आणि दुसरा प्रश्न अधिकारी पुरुषाच्या अंगाने. म्हणजे कर्म आणि ज्ञान हे साधनं दोन्ही भिन्न असतील तर या दोन्ही साधनांची फळंही भिन्न असतील. आणि जर कदाचित तुम्ही असं म्हणाल नाही दोन्ही साधनांनी फळ एकच मिळतं, तर मग या साधनामध्ये एकमेकाला विकल्प किंवा पर्याय होऊ शकत नाही. ही एकमेकाची पर्याय आहे का ही साधनं पुन्हा भिन्न भिन्न आहे? म्हणूनच प्रश्न निर्माण झाला की देवा नेमकं तुम्हाला कर्माचं महत्त्व सांगायचं का ज्ञानाचं महत्त्व सांगायचं? किंवा मला कर्म सांगायचं का आत्मज्ञान प्राप्त करायला सांगायचं? म्हणून प्रश्न निर्माण झाला. आणि त्यातून प्रश्न निर्माण झाल्याबरोबर भक्तराज अर्जुनाने देवाला विचारलं. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणः ते बुद्धी ते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. दोन प्रकारची संबोधनं वापरली आहे. हे जनार्दन सर्व लोकांकडून ज्याचं पूजन केलं जातं
किंवा सर्व लोकांकडून ज्याच्या कृपेची याचना केली जाते, किंवा लिंगदेहाचे मर्दन, जनार्दन शब्दाचा नाथ महाराजांनी अर्थ केला आहे, तेची जनांसी अर्दन, तीच लोकांवर कृपा आहे. लिंगदेहाचा बाध करणं आत्मज्ञानाच्या द्वारे, या लागी नामे जनार्दन, हे जनार्दन स्वामींचं नाव आहे. तसं परमात्मासुद्धा सर्वांवर कृपा करतो, लिंगदेहाचा जीवत्वाचा बाध करतो. म्हणून हे जनार्दन चेत म्हणजे जर आपल्या बुद्धीनुसार कर्मणः बुद्धी जायसी चेत मता, तुमच्या मतानुसार किंवा अभिप्रायानुसार कर्मणः कर्मापेक्षा बुद्धी म्हणजे ज्ञान. आता या अध्यायामध्ये आलेला बुद्धी हा शब्द ज्ञान या अर्थाने आलाय. बरं, इथे सांख्य बुद्धी असा त्याचा अर्थ आहे. निष्काम कर्मयोगाची बुद्धी असा या प्रसंगामध्ये तो अर्थ नाही, तो मागं होऊन गेलेला आहे तो. कारण कर्म शब्द जर कर्मा करता आला असेल तर पुन्हा बुद्धी शब्द निष्काम कर्मयोगासाठी येणार नाही. कारण एकाच असणाऱ्या सिद्धांतासाठी दोन दोन शब्द परमात्माही वापरणार नाही, किंवा भगवान भक्तराज अर्जुनही भगवंताच्या समोर वापरणार नाही. म्हणून हे जनार्दन, जर तुमच्या मतानुसार कर्मापेक्षा बुद्धी जायसी आत्मज्ञान श्रेष्ठ असेल, तर मग मला तत्किम माम घोरे कर्मणी किम नियोजेसी केशव. तर हे केशवा, तुमच्या मतानुसार आत्मज्ञानच कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्मापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? ज्ञान. मग तुम्ही मला काय सांगावं? अर्जुना, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शनः. श्रेष्ठ साधन ज्ञान असेल तर ज्ञान संपादन करण्याकरता मला आपण सांगावं. कर्म निकृष्ट आहे, निष्कृष्ट कर्म आपण मला सांगू नये. पण तुमचं आश्चर्य असं आहे, तुम्ही मला फक्त कर्मच नाही सांगत, घोरे कर्मणी किम नियोजयसी, अत्यंत हिंसा प्रधान असणारं तर युद्धायुज्यस्व, युद्ध नावाचं कर्मच मला का सांगत आहे? हा, तुम्हाला जर मला कर्म सांगायचं ना, मग एक सांगा ना तुम्ही मला कर्म कोणतं सांगा. अर्जुना, युद्ध नावाचं कर्म तुला नाही ना आवडत, हे कर्म सोडून दे. तू काय कर? वृक्षारोपण कर, असं काहीतरी सामान्य कर्म सांग. भिक्षा मागता भली, हे कर्म सांगावं. पण आपण मात्र मला भयानक कर्म सांगता. आणि तुमच्या मनामध्ये काय आहे? ज्ञानश्रेष्ठ आहे. कर्माला तुम्ही मान देत नाही, कारण तुम्ही ज्ञानाचा गौरव प्रतिपादन करता. मग एकीकडे ज्ञानाचा गौरवही सांगायचा आणि दुसरीकडे मात्र मला घोर कर्म करायला सांगतात. या बाबतीमध्ये तुम्हाला काहीच वाटत नाही का? श्लोकात असा कोणताच भाव नाही आहे, पण भक्तराज अर्जुनाच्या मनातला भाव ज्ञानोबराय सांगतात, देवाचेही मनोगत सांगतात. आणि भक्तराज अर्जुनाच्याही मनात काय आहे स्पष्ट शब्दात ऐका बरं. मी थोडंसं धाडस करून बोलतो आहे. व्यासांनी भक्तराज अर्जुनाचे शब्द लिहिले आहे. शब्द ज्ञानोबराने अर्जुनाच्या मनातला भाव लिहिला आहे. पुढे ऐका आता. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या निके परिसिले कृपानिधी. तेथ किंवा जेथ कर्म आणि करता ओरेच ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्राम करी. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. लाज नाही वाटत? हे केव्हाचं वचन आहे? शरणागतीच्या अगोदरचं नाही आहे. शिष्यस्तेहम, दुसऱ्या अध्यायामध्ये शिष्य भाव पत्करलेला आहे आणि त्याच्यानंतर देवाच्या संबंधाने बोलणं. हे कोण करू शकतं? अर्जुने. अर्जुन वाच शब्द आलेला आहे. ज्याच्या मनामध्ये सरळ भाव आहे, ज्याच्या मनात काही राहत नाही, कोणत्याही प्रकारची गाठ नाही, तो देवाला असंही म्हणू शकतो, देवा लाज बरी वाटत नाही तुम्हाला. आणि देवाला काय वाटलं असेल, खरंच चुकलं बरं का अर्जुना माझं, असं पुढं म्हणणार आहेत. बघा, हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे. पहिल्याच ओळीमध्ये आलेला हा मग शब्द दुसऱ्या अध्यायाच्या मागची संगती सांगतो आहे. कोणतं? एषा ब्राह्म्य स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते स्थित्वा स्यामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती आहे. ही ब्राह्मी स्थिती म्हणजे ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणाची स्थिती.
आणि ज्याला हा ब्रह्मभाव प्राप्त झाला त्याला पुन्हा मोह प्राप्त होत नाही. गुरुवर्य डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात, एखाद्या पुरुषाला आत्मज्ञान झालं, कालांतराने त्याची वृत्ती जर व्यवहारामध्ये निमग्न होऊ लागली तर त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं विस्मरण होऊ शकतं, विपर्य होत नाही. विस्मरणात हानी नाही, विपरीत भावना होण्यामध्ये हानी आहे. विस्मरण घडलं तर काही अडचण नाही. तशी ही आत्मज्ञानाची वृत्ती एकदाच होत असते आणि एकदा प्राप्त झाली की पुन्हा त्या पुरुषाला मोह होत नाही. म्हणून न एनाम प्राप्य विमुह्यती, तो पुन्हा मोहाला देह मी, देह संबंधी माझे अशा अविचाराला तो कधी प्राप्त होत नाही. आणि ही अवस्था एखाद्या व्यक्तीला प्राणप्रयाणाच्या प्रसंगाला अंतकाळात जरी प्राप्त झाली तरीसुद्धा तो विदे कैवल्याला प्राप्त होतो. न स पुनरावर्तते म्हणजे शेवटच्या क्षणात का होईना जरी एखाद्याला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली तरी त्याचं जीवन सार्थक किंवा सफल आहे. किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तो का म्हणे सुखा पार नाही, त्याचीसुद्धा चांगल्या प्रकारचीच गती आहे. किंवा अंतकालीच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम यात्य नास्त्यत्र संशया. देवाने अंतकाळामध्ये जीवाला दिलेली ही सुटका आहे बरं, हे त्याच्याकरता बक्षीस आहे. अंतकाळामध्ये त्याला अंतीची आमती साचपण पुढीले गती. अंतकाळा मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. बघा बरं ज्ञानोबराचा शब्द कसा आहे, मरणी जया जे आठवे. मरण काळामध्ये ज्या पुरुषाला जे आठवतं तो त्याच गतीला प्राप्त होतो. अर्धी उयाशी आहे की नाही. मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावेन. पुढं काय, मनोनी सदा स्मरावे मातेची तुवा. सदा शब्द वापरला पुन्हा. पण तेव्हा मरण आलं तेव्हा स्मरण करू की नाही. अरे मरणच कधी येईल सांगता येत नाही, म्हणून सदा स्मरावे. बाकीच्या सगळ्या गोष्टी निश्चित सांगता येऊ शकतात. समजा हवामानाचा अंदाज सांगता येऊ शकतो, कमी जास्त होईल. मरणाच्या बाबतीमध्ये ते निश्चित नाही आहे. हा मरण निश्चित आहे पण कधी येईल हे निश्चित नाही. म्हणून सदा स्मरावे. आणि जे सदैव स्मरण केलं जातं तेच मरणाच्या प्रसंगाला आठवतं. हे भगवंताने जीवाला दिलेली एक प्रकारची कृपेची सवलत आहे. अंतकाळामध्ये जरी ब्रह्मस्थिती प्राप्त झाली तर तो निर्वाण ब्रह्माला प्राप्त होतो. आणि ही स्थिती अर्जुनाने ऐकली की या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म करावं लागत नाही. बरं झालं देवाने सगळ्या प्रकारच्या कर्माचं निराकरण केलं. याही श्लोकाच्या अगोदर एक श्लोक आहे, विहाय कामान्य सर्वान. ज्याने सगळ्या प्रकारच्या कामना सोडून दिलेल्या आहे. कामना कोण सोडू शकतो, जो मनुष्य पूर्णतेला प्राप्त झाला. ज्याची पूर्णता आहे त्याला इच्छा होत नाही, म्हणजे काम होत नाही. काम म्हणजे इच्छा. आणि ज्याला इच्छा होत नाही त्याला कर्तव्य प्राप्त होत नाही. ज्याला कर्तव्य नाही त्याला कर्म करावं लागत नाही. मग पूर्ण अवस्था जरी असं असेल तर बरं झालं ही अवस्था आमच्याच उपयोगी पडली आहे. कर्माचं देवाने निराकरण केलं, आता मला युद्ध करण्याचं काही कारण नाही. असं मागचा श्लोक ऐकला की युद्ध करायचं कारण नाही, अशा अर्जुनाच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला. आणि देवाचं त्याच्याही मागचं वाक्य ऐकलं की कर्मण्यवाधिकार असते तर तो युद्धायुजस्व. आणि म्हणून शंका निर्माण झाली की मग शब्द आला बरं. ही शंका निर्माण झाली. देवाच्या बोलण्यामध्ये दोन दोन भाव प्रगट झाले आहे. मग ऐका अर्जुने म्हणितले. हा ऐका शब्द देवा करताय बरं. मग अर्जुने म्हणितले, देवा ऐका, देवा ऐका बरं माझं वचन. आतापर्यंत मी ऐकलंय ना, आता तुम्ही ऐका. या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान पहिल्यांदा एक श्लोक वापरला तो संजयाचा आहे. पहिल्या अध्यायामध्ये दुसरा आणि तिसरा श्लोक देवाचा आहे. मग 2-4 श्लोक अर्जुनाचे आहे. आणि मग भगवंतांनीच बोलायला प्रारंभ केला सिद्धप्रज्ञाच्या विषयी. एक प्रश्न अर्जुनाचा, त्या एका श्लोकामध्ये 4 प्रश्न विचारले. आणि अध्याय समाप्तीपर्यंत 18 श्लोकामध्ये देव बोलले. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये जास्त प्रमाणात कोण बोललं, भगवानच बोलले की नाही. आणि भगवान बोलल्यानंतर आता अर्जुन असं म्हणतात, तुमचं मी ऐकलं ना, आता माझं तुम्ही ऐका. अर्जुने म्हणितले, देवा ऐका, तुम्ही जे वाक्य बोलिले, आतापर्यंत आपण जे वाक्य माझ्यासमोर बोललात
ही कृपा आहे बरं. कारण तुम्ही बोलिले, साक्षात परमात्मा कोणाशी बोलेल नाही सांगता येत. कधी कधी परमात्मा बोलतो तो आकाशवाणीनं. आकाशाची वाणी सांगी सकळांशी, तळमळ मानसी करू नका. सगळे देव गेले होते क्षीरसागराच्या जवळ, तिथं भगवान साक्षात नाही बोलले, आकाशाची वाणी आकाशवाणीनं बोलले. तिथं शब्द भागवतामध्ये आला आहे बघा, शरीरविरहित वाणी म्हणजे आकाशवाणीनं परमात्मा बोलले आहे. किंवा सनकादिकांना प्रश्न पडला, सनकादिकांची आशा वाढिन्नल्या किर बहुअसा, परित्याही येणे माने यशा येतीची ना. सनकादिकांशी परमात्मा बोलले, पण हंसरूपातूनच बोलले आहे. पण भक्तराज अर्जुनाचं भाग्य एवढं मोठं आहे की समुखे आपण सांगे तो श्री विष्णू. हा नाथमारांचा शब्द फार गोड आहे. स्वमुखे तो श्री विष्णू श्रीकृष्ण रूपामध्ये भक्तराज अर्जुनाच्या समोर साक्षात बोलले. ज्ञानोबांनी एक शब्द वापरला, अतिप्रीती श्री नारायणे बोली जात असे. म्हणून देव आपल्यासोबत बोलणं हे फार मोठं भाग्य आहे. आणि ते भाग्य फक्त अर्जुनाच्या वाट्याला आलं. म्हणून देवा, तुम्ही जे वाक्य बोलिले त्याची मी उपेक्षा नाही केली, ते म्या निके परिसिले, मी चांगल्या प्रकारे ऐकलं. हे चांगल्या प्रकारे ऐकणं केव्हा घडू शकतं? एखाद्याला शांततेमध्ये ऐकायला भेटलं तर तो चांगलं ऐकेलच असं नाही सांगता येत. चांगलं ऐकणं कोणाचं आहे? ज्याला गोंधळातही एकाग्रता टिकविता येते त्याचं ऐकणं चांगलं आहे. जो रणांगणावर ऐकू शकतो त्याचं ऐकणं चांगलं आहे. आपल्याला चांगलं ऐकण्यासाठी चांगलं वातावरण तयार करावं लागतं. तेव्हाही कदाचित चांगलं ऐकणं होईल का न होईल सांगता येत नाही. आणि भक्तराज अर्जुनाचं ऐकणं किती चांगलं आहे. भगवान म्हणतात, तरी नावे कही सहावे, गाजा बजनी धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अर्जुना, थोडंसं हे सहन कर, थोडं सहन कर. मला माहिती युद्धामध्ये फार मोठा गोंधळ आहे, पण या गोंधळाचा मनावर परिणाम होऊ देऊ नको. पहिल्यांदा मला तुझं अज्ञान हरण करायचं आहे. म्हणून अशा प्रसंगामध्ये भक्तराज अर्जुनाचं म्हणणं आहे, देवा, तुम्ही जे वाक्य बोललात ना ते वाक्य मी उपेक्षा नाही केली. बऱ्याचदा ऐकण्याच्या बाबतीमध्ये वक्ता सांगत असतो ओघामध्ये, आणि श्रोता जर ऐकण्याकरता लक्ष देत नसेल तर त्या वक्त्याला असं वाटतं यापेक्षा आपण उडी मारलेली चांगली असं वाटतं त्याला. ते शब्द आहे ना, श्रोता दुष्टिता तरी वितुळे मांडला रसू, असं हृदयाकाशा सारस्वत ओळे. श्रोता दुष्टिता तरी वितुळे मांडला रसू, संवादाचा सुवा ओढळे तरी हृदयाकाशा सारस्वत ओळे. आणि श्रोता दुष्टित तरी वितुळे मांडला रसू. आता हे आपल्याला इथं नाही लक्षात येत. गावोगावी जेव्हा आपण कीर्तन प्रवचन करतो की नाही, त्या वक्त्याच्या यातना फक्त वक्त्यालाच कळतात, बाकी कुणाला कळत नाही. आणि ते जाणकार वक्त्यालाच कळतं, काही काही वक्त्याच्या तेही लक्षात येत नाही. फार अवघड गोष्टी आहेत ते. पण ते ऐकणारा चांगला जर भेटला तर वक्त्याचं भाग्य आहे. वक्ता तो वक्ता चिनोहे श्रोते न भिन. म्हणून ते म्या निके परिसिले. देवाच्या वाक्यावर ऐकण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आदर आहे बरं. मी चांगलं ऐकलं आहे, कारण देव आपल्याला परम करुणेने संपन्न होऊन सांगतात, ते आपण चांगल्या प्रकारे ऐकलं आहे. कृपानिधी, कारण आपण कृपा करण्याच्या बाबतीमध्ये कृपेचा ठेवा निधी निधान आहात. तुम्ही जर मला परम करुणेने सांगत असाल तर तेही मी परम आदरानेच ऐकलं पाहिजे. ऐकणारे इथं 2-3 प्रकारचे मिळाले भगवद्गीतेमध्ये. पहिलं उत्तम ऐकणं आहे भक्तराज अर्जुनाचं, दुसरं उत्तम ऐकणं आहे संजयांचं, आणि तिसरं ऐकणं आहे धृतराष्ट्राचं. हे प्रकार आहे. हे तेव्हाच होते असं नाही, हे ऐकणारे आजही आहेत. तशाच प्रकारचे ऐकणारे आहेत. भक्तराज अर्जुनाच्या बाबतीतलं ऐकणं आहे. संजयाला व्यासांची कृपा आहे, एकावर देवाची कृपा गुरूंच्या भूमिकेतून, आणि एका संजय महाराजावर साक्षात गुरुची कृपा व्यासांच्या भूमिकेतून. म्हणजे दोघंही गुरुकृपेने प्राप्त आहे. आणि गुरुकृपेने प्राप्त असल्यामुळे दोघांनाही या ज्ञानाचा समान भाव आहे बरं. भक्तराज अर्जुनाला जे अष्टसात्विक भाव आले तेच संजयाला पण आले आहे. पण मग अर्जुनाचे अष्टसात्विक भाव देवाने आवरले कृपा करून. संजयाला नाही ना आवरता येणं. असंवरे आनंदे,
ज्ञानोबांनी शब्द वापरला त्याला तो आनंद सावरताच येईना. आणि मग त्याचा तो आनंद पाहिला तर धृतराष्ट्राला दिसेना, आंधळा आहे. पण संजय वारंवार उड्याच काय मारतो, अर्जुनाचं वर्णनच काय करतो आहे. मग धृतराष्ट्राने म्हटलं, तुला हे सांगण्यासाठी नाही बसवलं, माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गोडी. म्हणजे तो काय करतोय, तेने तो ते येथे व्यासे बैसविले कास या उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलशी का. काय बोलतो आहे म्हणे, मी विचारतो युद्धामध्ये काय होतंय आणि तो सांगतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. हा काय अर्जुनाचं भाग्य आणि काय देवाची कृपा, आणि हा अर्जुन तर आमचा गुरुच आहे, असं अर्जुनाचं वर्णन करतो आहे. दोघाला आदर आहे, निके परिसेले, आणि एकाचा ऐकण्याच्या बाबतीमध्ये अनादर आहे. पण असू दे अनादर, पण ते वायाला मात्र जात नाही. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, तैसे श्री हरिभक्तीची अक्षरे संजये सांगितले आदरे. संजयाने आदराने सांगितलं आणि परिणाम अंधू तोही अवसरे सुखिया झाला. म्हणून ऐकण्याच्या बाबतीमध्ये निके परिसेले, जे मनुष्य एकाग्र मनाने शुद्ध चित्ताने प्रसन्नतेनं ऐकतो ना, ते सगळे शब्द कानातून हृदयामध्ये प्रतिष्ठित होतात. नाथ महाराजांचं हरिपाठात एक प्रमाण फार गोड आहे बघा. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरिले तेच हरी. जे कानातून आपल्या हृदयापर्यंत जातं, हृदयामध्ये प्रतिष्ठित झालं की नेत्राच्या द्वारे सर्वत्र त्याच्या दर्शनाचा अनुभव येतो. म्हणून ऐकणं फार महत्त्वाचं आहे. प्रविष्ट हा कर्ण रंध्रेन स्वानाम भाव सरो रुहम धुनोति शंबलम कृष्ण सलिलस्य यथा शरद. म्हणून देवा, तुमचं जे वाक्य होतं, तुमचा उपदेश, तुमचं वचन मी चांगल्या प्रकारे परिशील्या, चांगल्या प्रकारे श्रवण केलं आहे. हे कृपानिधी तुमचीच माझ्यावर दया आहे. आणि ते श्रवण केल्यानंतर आता श्रवण झालं की त्याचं मननही झालं पाहिजे, त्याचं चिंतनही झालं पाहिजे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलं आहे, जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनने विन, या लागी श्रवण मनन सावधानी करावे. आपण फक्त श्रवण केलं आणि अजिबात घरी गेल्यानंतर मनन किंवा चिंतन केलं नाही, ते व्यर्थ होऊन जातं. आयुष्यभर जरी ऐकलं आणि ऐकल्याचं चिंतन जर नाही केलं तर त्याचा लाभ होत नाही. आम्ही आता ऋषिकेशला होतो की नाही, गुरुवारी श्री मारुती बाबांच्या सोबत. बाबांची आजही स्मृतिशक्ती अफाट आहे. कारण काय आहे, श्रवणाबरोबर चिंतन आहे. आणि बाबा दररोज रोजनिशी लिहून काढतात. त्याच्यामुळं सगळ्या घटना जिवंत जशाच तशा त्यांच्या स्मृतीमध्ये आहे. आपल्याला काल परवाचा पाठ जरी ऐकला किंवा एखादं कीर्तन ऐकलं तर सगळे मुद्दे लक्षात नाही ना राहत. कारण श्रवण आपण करतोय पण त्यानंतर मनन किंवा चिंतन घडत नाही. एखाद्या शेतकऱ्याने पेरणी केली आणि अजिबात राशनी केली नाही तर फायदा होत नाही. तसंच आहे ते श्रवणाच्या बरोबर पुन्हा मनन किंवा चिंतन घडावं लागतं. मी फक्त ऐकलंय असं नाही आहे, स्वतःच्या मनाशी चिंतन केलं आणि तुमच्या बोलण्यातून जो अभिप्राय माझ्या लक्षात आला तो अभिप्राय मी तुम्हाला सांगतो. म्हणून देवा ऐका. काय अभिप्राय आहे, मी चांगल्या प्रकारे तुमचं वचन ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तेथ कर्म आणि करता. तेथ म्हणजे त्या आत्मस्थितीच्या ठिकाणी, किंवा जेत शब्द वापरला की ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म आणि करता ओरेचे ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. असं तुझं मत आहे हे मी ठरवलं आहे. ऐकून बरं, देवाचं वचन ऐकलं आणि देवाच्या म्हणण्याचा अभिप्राय असा आहे असं मला वाटतं आहे, असं अर्जुनाचं म्हणणं आहे की बहुतेक तुम्हाला हे सांगायचं आहे. म्हणून सगळा अभिप्राय मी विचार केला. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म नाही. विचारसागरामध्ये ते मोक्ष कशाने मिळतो या बाबतीमध्ये दोन प्रकारचे भाव आले आहेत. एक आहे क्रमसमुच्चय आणि एक आहे समसमुच्चय. तर त्यांनी उदाहरण असं दिलं आहे, एखाद्या पक्षाला जर आकाशामध्ये उड्डाण करायचं असेल तर त्याला दोन पंख असावे लागतात. तसं त्यांचं म्हणणं आहे कर्म आणि उपासना यांचा एक पंख आणि एक आत्मज्ञानाचा पंख हे जर असेल तर मोक्ष नावाच्या गावाला जाता येतं. सिद्धांतांनी त्याचं खंडन केलं आहे. समसमुच्चय मानलेला नाही, क्रमसमुच्चय मानला आहे. क्रम म्हणजे
क्रमाक्रमाने एक एक साधन करणं आणि त्या साधनाचं फळ मिळालं की पुढच्या साधनाचा अंगीकार करणं. निष्काम कर्म करा, अंतःकरण शुद्धी होईल. अंतःकरण शुद्धी झाली, आता कर्माची गरज नाही, आता उपासना करा. उपासना केलं का अंतःकरण स्थिर होईल. आता त्याला उपासनेची सुद्धा आवश्यकता नाही. त्याने आता ब्रह्मज्ञानाकरता गुरूंची शरणागती करावी. हा क्रमाक्रमाने जाणं याला क्रमसमुच्चय म्हणतात. आणि सोबतच साधना करणं याला समसमुच्चय असं म्हणतात. एका भूमिकेमध्ये कर्म आणि उपासना यांचा समसमुच्चय चालेल, सोबत चालतील ते. पण कर्म किंवा उपासना आणि त्यांच्याबरोबर आत्मज्ञानाची साधना असा समसमुच्चय सिद्धांताला मात्र मान्य नाही. क्रमसमुच्चय मात्र मान्य आहे. म्हणून प्रत्येकाचे अधिकारी भिन्न भिन्न ठरले. हे कशाकरता सांगायचं आहे, तिथं त्यांनी खंडन करत असताना असं म्हटलं आहे की कर्माने 5 प्रकारचा उपयोग होतो. उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार. या 5करता कर्माचा उपयोग होतो. कर्माचा उपयोग मोक्षाकरता अजिबात होत नाही. कारण कर्माने तुम्हाला काहीतरी उत्पन्न करता येतं. मोक्ष नित्य सिद्ध आहे, म्हणून कर्माने तो निर्माण करता येत नाही. कर्माच्या माध्यमातून तुम्हाला एखाद्या काठीने घटाचा नाश करता येतो. तसं तुम्हाला मोक्षाच्या ठिकाणी नाश कशाचा करायचा, म्हणे बंधनाचा, बंधनाश करायचा, तर तो कर्माने होत नाही. ज्ञानाशिवाय दुसऱ्या उपायाने होणार नाही. नाश नावाचा उपयोगी होणार नाही. प्राप्ती, एखाद्या गावाला आपण जातो गमनक्रियेनं, तसं कर्माने गमन होऊ शकतं, पण मोक्ष नावाच्या गावाला जाणं घडत नाही. पुढे मग विकार, आपण अन्न शिजविलं, अगोदर ते अन्न कच्चं असतं, नंतर परिपक्व होतं, तर त्याच्यामध्ये विकार होतो. तसा विकारही कर्माने होऊ शकतो, त्याचाही मोक्षामध्ये उपयोग नाही, कारण ते निर्विकार आहे. आणि म्हणून मग संस्कार करा बरं. एखाद्या कपड्याचा आपण मलिनपणा घालवतो कपडे धुत असताना आणि त्याला रंग देतो, हा त्याच्यावर काय आहे, मलक्षालन, आणि पुन्हा त्यामध्ये पुन्हा नवीन प्रकारचं गुणाधान करणं, तर हे कर्माने होतं. मोक्षाच्या बाबतीमध्ये असं काही घडत नाही. म्हणून कर्म नावाच्या साधनेनं कर्मकर्त्याला उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार या 5 बाबतीमध्ये जरी उपयोग होत असेल, तर कर्माचा मोक्षाकरता मात्र उपयोग होत नाही. कारण मोक्ष या 5 निकषामध्ये विराजमान किंवा बसत नाही. म्हणून देवा, तुमच्या मतानुसार स्वस्वरूपाचा विचार केला तर जिथे कर्मही नाही आणि ज्या ठिकाणी कर्म करणारा कर्ताही नाही. कारण का, कर्ता हा द्वैतामध्ये येतो आणि स्वस्वरूप अद्वैत स्वरूप आहे. ते एकमेवाद्वितीयम आहे. म्हणजे ते कर्मा आणि कर्ता विचार केल्यानंतर उरेचना सिद्धच होत नाही. स्वस्वरूपामध्ये कर्मही नाही आणि कर्म करणारा कर्ताही नाही. स्वरूप आपल्या स्वरूपामध्येच आहे. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जिथं कर्म नाही आणि कर्माचा कर्ताही नाही. असं ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. हे देवा अनंता, असं जर तुझं मत निश्चित असेल, म्हणजे काय, स्वरूपस्थितीमध्ये कर्ताही नाही कर्मही नाही, असं तुमचं मत निश्चित असेल, तर तुम्ही काय करत आहात, अर्जुना, कर्मण्येवाधिकार असते, ते अधिकार म्हणत असताना तुम्ही मला कर्ता मानता. आणि पुन्हा काय म्हणता, तो युद्धस्व, युद्ध नावाचं कर्म करा असंही मला सांगता. म्हणजे स्वरूपामध्ये युद्ध नावाचं कर्मही नाही, युद्ध करणारा कर्ताही नाही, आणि आपण मला काय सांगता की तू कर्ताच आहे, कर्मातच तुझा अधिकार आहे. म्हणजे माझ्यासाठी कर्मही सांगायचं, कर्ताही सांगायचा, आणि तुमच्या निश्चित मतानुसार जिथं कर्म आणि कर्त्याची सिद्धी होत नाही ती स्वरूपसिद्धी सांगायची, असं तुम्ही 2 ठिकाणी बोलता की नाही देवा. ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी, तरी माते केवी श्रीहरी, मनशी पार्था संग्राम करी, ये लाजशिना महाघोरी कर्मी सुता. देवाची लाज काढली आता ते का बरं, त्याचं कारणच आहे ना हो. एक तर अगोदरच आपल्याला काही कळत नाही. आपण आलो रणांगणामध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्ये भागीरथ उभा करा, तर यांनी दुर्योधनाच्या समोर नाही उभा केला, भीष्म द्रोण प्रमुखतः यांच्या समोर. बरं सांगावं तर
अर्जुना क्लेब्यम मास्मगमः पार्थ, नपुंसकतेला प्राप्त होऊ नको. अनादिजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम नै न एतत्वयुपपद्यते, तुझ्या ठिकाणी योग्य नाही. असे अनेक प्रकारचे शब्द ऐकले ना आतापर्यंत. आणि मग आपण शरणागती केली, निश्चित कल्याणकारक असेल ते सांगा असं म्हटलं. यांनी काय सांगितलं? माझं म्हणणं होतं भिक्षा मागता बली. हे म्हणतात नाही नाही, तो युद्धच केलं पाहिजे. मला पाप होत आहे, पापातून माझी सुटका व्हायला पाहिजे. शरणागती केल्यानंतरसुद्धा परमात्मा जर आपलं हिंसात्मक कर्म करत असताना अनिष्टच करत असेल तर मग शरणागती वाया गेल्यासारखी होईल की नाही. म्हणून थोडेसे रागवल्यासारखा भाव आहे हा. लाजसी ना, लाज बरी वाटत नाही. किंवा कदाचित असं वाटत असेल की या वाक्यातून परमात्मा आपली परीक्षा तर घेत नाही. देवा मी तुम्हाला शरण आलो आहे आणि याही प्रसंगाला तुम्ही माझ्याशी थट्टा मस्करी करत आहात, याची तुम्हाला लाज नाही का वाटत? म्हणून असा प्रश्न. माते केवी श्रीहरी मनसे पार्था संग्राम करी. हे श्रीहरी, संबोधन बघा कसे वापरले. हे श्रीहरी, पाठीमागे श्री अनंता, कृपानिधी. जर तुमचं मत असं आहे की कर्म आणि कर्त्याची सिद्धी होत नाही तर मला मात्र पार्था संग्राम करी. बरं इथे शब्द असा नाही ना, कर्म करी असा शब्द नाही वापरला. संग्राम करी म्हणजे संग्राम नावाचं कर्मच कर, योद्धा नावाचं कर्म कर. सामान्य कर्म सांगायचं एखादं, व एखाद्या कार्यक्रमाला जा असं काहीतरी, ते कर्म नाही सांगत. म्हणे पार्था संग्राम करी, कर्मण्येवा अधिकार असते, भयानक कर्म न संग्राम. आणि मग भगवान त्याला म्हणता, हे देवा ये महाघोरी कर्मी सुता लाजसी ना. या महान भयानक असणाऱ्या घोर कर्मामध्ये, कारण या घोर कर्माचा विचार काय आहे? समोर व्यक्ती आला की युद्धामध्ये एकच आहे, एक तर मरायचं किंवा मारायचं ना, दुसरा पर्यायच नाही. एकतर त्यांच्या बाणाने आपला वध होणार आहे किंवा आपल्या बाणांच्याद्वारे त्यांचा तरी वध होणार आहे. दोनच गती आहे. पळून जाणे ही गती नाही. क्षत्रिया रणी पळवणी जाणे, कोण असा हे लाचीरवाणे. किंवा हे पळता पळवणी देती, पळूनही जाऊ देणार नाही. आणि पलायन करणं हे मात्र अपकीर्तिकारक आहे. दुसरी गतीच नाही. अशा घोर कर्मामध्ये मला आपण सुता प्रवेश करविता किंवा प्रवृत्त करता, या बाबतीमध्ये तुम्हाला काही लाज नाही का वाटत? एकीकडे कर्म आणि कर्त्याचं निराकरण करायचं म्हणजे कर्म करण्याची अजिबात आवश्यकता नाही असं सांगायचं, आणि दुसरीकडे मात्र मला घोर कर्मामध्ये प्रवृत्त करता. देवा तुम्हाला या वचनाचं असं बोलण्यामध्ये काहीच वाटत नाही का? लाजशी ना. आता तुम्ही असं म्हणाल देवाची लाज काढली आहे, मर्यादा पाळत नाही भक्तराज अर्जुन, असा भाव मनामध्ये येऊ देऊ नका. यामध्ये जरी देवावर ते रागवले असतील, हा भाव फक्त ज्ञानोबाने ग्रथित केला आहे. बरं, अर्जुनाच्या मनामध्ये हे होतं पण ते शब्दात नाही प्रगट झालं, ज्ञानोबाने प्रगट केलं. लाज बरी वाटत नाही देवा तुम्हाला? रोष आहे की नाही थोडासा? पण या रोषामध्ये मात्र द्वेष नाही, या रोषामध्ये प्रेम आहे. रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचे. मग आता भक्तराज अर्जुन जर म्हणत असेल देवा तुम्हाला लाज कशी वाटत नाही, तर देव नाराज झाले असेल? देवाला आनंद झाला असेल. काय की शरणागती पत्करल्यानंतर सुद्धा हा अर्जुन माझ्याशी इतका लढिवाळपणाने बोलत आहे, याचा देवाला आनंद आहे. अहो श्री गुरु ते जे पुसावे, तर येणे माने सावध व्हावे, एकची जाणे आगवे सव्यसाचे. कैसी पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी उल्लंघोने दिशिव. एरवी श्रीकृष्ण हृदयासे खेव देव सरला. शब्दामध्ये लाजशिना शब्द आहे, पण त्या शब्दामध्ये सुद्धा अभिव्यक्त प्रेमच आहे. ये लाजसिना महाघोरी कर्मी सुता, आगा कर्म तुचे अशेष, निराकरिशी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविशी, तरी हेची विचारी श्री ऋषिकेशा. तो मानून दसी कर्मनेशा, आणि सनी हे हिंसा करविता हासी. याही दोन व्हायचं एकत्र विचारच आहे. हागा म्हणजे अरे देवा, तुची अशेष निशेष कर्म निराकरिशी. अशेष म्हणजे संपूर्ण रूपाने, निशेष म्हणजे काहीही कोणत्याही प्रकारचं शिल्लक न ठेवता. थोडक्यामध्ये लौकिक असेल, वैदिक असेल किंवा शास्त्रीय कोणत्या प्रकारचं कर्म असेल, त्या सर्वच्या सर्व अशेष पूर्ण कर्मांचं
देवा तुम्हीच ते निराकरण करत आहात. म्हणजे काय? निषेध करत आहात की ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म करायची गरज नाही. नैव तसे कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन किंवा तस्य कार्यम न विद्यते. आत्मज्ञान प्राप्त झालं की त्या महापुरुषाला शास्त्रसुद्धा कोणत्या प्रकारचा विधी आणि निषेधात्मक कर्म प्रतिपादन करत नाही. असं तुम्हीसुद्धा सर्व कर्मांचं निराकरण करत आहात. न कामकामी या पदातून सांगितलं की नाही. सर्व प्रकारचे विषय जरी प्राप्त झाले तर तो निर्विकार तशाला तसाच राहतो. सर्व कर्माचं आपण निराकरण करत आहात. कर्म कुठपर्यंत करायचं असतं? कामना आहे तोपर्यंत, अंतकरण शुद्धी नाही तोपर्यंत. आणि स्वस्वरूपामध्ये तर अंतकरण शुद्धी, वैराग्य सगळे भाव अलीकडेच मावळतात. तर कर्म तर कैमौतिक न्यायाने अलीकडं मावळतं हे सांगण्याची अपेक्षाच नाही. असं असतानासुद्धा देवा मज करवी माझ्याकडून मात्र हे हिंसक का करीविशी भयानक असणारे युद्ध नावाचं कर्म आपण का बरं करून घेत आहात हाच मला प्रश्न आहे. तुमच्या मतानुसार जर आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आत्मज्ञानामध्ये कर्म आणि कर्ता शिल्लक राहत नाही असं तुमचं मत जर असेल, मात्र माझ्यासाठी आपण कर्म का करता? कारण तुमच्या मतानुसार कर्म करायचं म्हणलं की ते हिंसक कर्म आहे. कर्म करायचं म्हणलं की महान घोर पाप आहे. त्यामध्ये पुन्हा आयास आणि कष्ट आहे. आणि तुमच्याच मतानुसार कर्म निकृष्ट आहे. मग श्रेष्ठ साधने विद्यमान असताना, श्रेष्ठ फले विद्यमान असताना आपण मला मात्र निकृष्ट, हिंसाप्रधान आणि घोर कर्म नावाचं साधन का सांगता? हेच तर देवा मी तुम्हाला विचारतो आहे. तरी हेचे विचारी देवा आपणच याचा विचार करा. हे ऋषिकेशा, तो मानून दसी कर्मलेशा. आपण कर्माच्या लेशालासुद्धा, लेश एवढंसुद्धा कर्म, थोडंसुद्धा कर्म आपण त्याला मान देत नाही. स्वस्वरूपामध्ये कर्मसिद्ध होत नाही. आणि असं असतानासुद्धा ये सनी म्हणजे एवढी मोठी हे हिंसा करविता हासी, आपण एवढी मोठी हिंसा माझ्याकडून करून घेत आहात. देवा एवढं मोठं कर्म करून घेत असताना तुम्हाला काहीच कसं काही वाटत नाही? आता पुन्हा अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की देवाने जरी 2 प्रकारची साधनं सांगितली असतील तरी पण माझ्याच ऐकण्यामध्ये काहीतरी गोंधळ होत असेल, म्हणून जणू काही तुमचं वाक्य गोंधळात टाकणार आहे असाही पुन्हा एक भाव येतो आहे. आणि देवा या दोन्हीपैकी मला एकच सांगा असं चिंतन आपण उद्या करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.